न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघा टॉप 9 राजकीय बातम्या। 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयाऐवजी 500 रुपयेच मिळणार। नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्याने लाडकी बहिणीच्या हप्त्यात कपात। सरकारकडून करण्यात आलेल्या छाननीनंतर या महिन्यापासून मिळणाऱ्या हप्त्यात निधीची कपात होणार। आज सरकार 500 रुपयांवर आलेत। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत उद्या शून्यावर येईल। संजय राऊतांची सरकारवर टीका। लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? लाडकी बहीण योजनेवर वडट्टीवारांचा सरकारला सवाल। योजना गुंडाळण्यासाठी अशा कृत्या लढवणं हे निंदनीय। वडट्टीवारांची सरकारवर टीका। अजितदारांची निधीवरून शिंदेंनी शहांकडे तक्रार केली, मात्र शहांनी शिंदेंना दिलेलं उत्तर मला माहिती। शहांनी त्यांच्या पद्धतीनं समजूत काढली असेल। राऊतांनी शिंदेंना डिवचलं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची उद्या आढावा बैठक। निरीक्षकांच्या कामाचा बैठकीत आढावा घेणार। प्रमुख नेत्यांना राज्यातील विविध भागात दौऱ्यांची जबाबदारी देणार। सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुण्यातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाच्या दोन्ही अहवालांवर चर्चेची शक्यता। मुख्यमंत्री मंगेशकर रुग्णालयाच्या गलथान कारभारावर काय कारवाई करणार याकडे लक्ष। माजी आमदार राम सातपुतेंची खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर जहरी टीका। राम सातपुतेंकडून धैर्यशील मोहिते पाटलांचा रेडा असा उल्लेख। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील थकीत मिळकत कराबाबत पालिकेत सुनावणी होणार। 27 कोटी रुपये मिळकत कर थकीत। पुढील 2 दिवसात सुनावणी।